कॉकरोच जनता पार्टी हा काही रजिस्टर्ड पक्ष नाही आहे. त्याने आधीच सांगितलं की ते निवडणूकसुद्धा लढवणार नाही आहेत. फक्त देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांना कॉकरोच म्हटलं, परजीवी म्हटलं, ह्या रागातून सोशल मीडियावरती एक फक्त ठिणगी पडली. ठीक आहे, स्वाभाविक तरुणांना व्यक्त व्हायचा आहे, त्याचा राग ते व्यक्त करण्यासाठी ती पार्टीला त्याने फॉलो केलं, त्याचे फॉलोअर्स वाढले, हे सगळं ठीक आहे. सोशल मीडियावरती असे बरेच ट्रेंड आले आणि ते ट्रेंड गायब पण झालेले आहेत. पण सरकारने याला पॉझिटिव्हली घेऊन तरुणाईमध्ये आपल्या सरकारविरोधात रोष वाढतो आहे, बेरोजगारीमुळं, हे पॉझिटिव्हली घेऊन रोजगार निर्मितीकडे जास्ती लक्ष घेऊन ह्या मोहिमेला पॉझिटिव्हली घेऊन सरकारने त्याच्या विरोधात पॉझिटिव्हली काम करणं गरजेचं होतं. पण सरकारला हे समजत नाही की हे पेल्यातलं वादळ शमवण्यासाठी पॉझिटिव्ह मार्गाचा वापर केला तर हे असंच शांत होईल. पण सरकार ह्यांना दडपशाहीने दडपण्यासाठी त्यांचं एक्स हे ट्विटर अकाउंट बंद केलं, परत त्यांच्या इंस्टाग्रामवरती काहीतरी चालू आहे बंद करण्याबाबत कारवाई. आत्ता बातम्या येतात की काही वर्षापूर्वी अभिजित दिपके यांचं काहीतरी एक प्रकरण होतं, हे बाहेर काढून त्यांना अटक करण्याची तयारीसुद्धा सरकारने चालू केलं. अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. जर असं केलं सरकारने तर अजूनच तरुणाईमध्ये रोष वाढेल आणि त्याचं काहीतरी वेगळ्या गोष्टी घडू शकतात अशी मला शंका वाटते. आणि मला तर असं वाटतं की ह्या सरकारलाच ह्यांना मोठं करायचं आहे. कारण सरकारच्या विरोधामध्ये सध्या राहुल गांधी हे आवाज उठवत असताना त्यांना मोठं करण्याऐवजी एक दुसरंच कोणतरी मोठं होईल आणि त्यांना आपण दाबू असं सरकारला वाटतं. म्हणूनच हे सरकार अशा कारवाई करून एक वेगळा प्रयत्न करतं की काय, अशी आमच्या मनामध्ये शंका आहे. तुम्हाला काय वाटतं ह्याच्या विरोधात? राहुल गांधींना मोठं न होऊ देण्यासाठी हा एक नवीनच प्रकार सरकारने चालू केला आहे का, की खरंच काही वेगळं राजकारण घडतं आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.